प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण गव्हाच्या शिल्लक राहिलेल्या पिठापासून अशी एक रेसिपी पाहणार आहोत. त्यामध्ये समोसा, कचोरी, भजी या सर्वांची टेस्ट समाविष्ट असणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर इथे 2 बटाटे आपण स्वच्छ सालं काढून घेतली आहेत. ते या पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत आणि 2-4 वेळा धुवून काढायचं आहे. त्यामुळे त्यातील स्टार्च कमी होऊन आपली रेसिपी एकदम चवदार होते. पाहू शकता, एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला 3-4 वेळा धुवून घ्यायचे आहेत. आपण इथे 3-4 वेळा बटाटे धुवून घेतले आहेत. या किसलेल्या बटाट्यांमधील आपल्याला सर्व पाणी आता पिळून काढायचे आहे आणि यामध्ये एक उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तसेच अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा जिरं, 1 मिरची, हिरवी मिरची आपण कट करून घेतली ती, थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. आता या मिश्रणामध्ये 1 लाल मिरची आपण बारीक तुकडे करून टाकून घेतली आहे. त्यामुळे आपल्या या पदार्थाची चवच नाही तर दिसायलाही अगदी छान दिसणार आहे. यामध्ये अजून मीठ घातलेले नाही. मीठ घातल्यामुळे भाज्या पाणी सोडतात, त्यामुळे मीठ अगदी शेवटी घालून घेणार आहोत. इथे आपण रात्रीची शिल्लक राहिलेली कणिक घेतली आहे. तिला या पद्धतीने थोडंसं मळून घेणार आहोत आणि या पद्धतीने तिचे गोळे करून घेणार आहोत. या पद्धतीने 4 गोळे आपण करून घेतलेले आहेत. आता ते चपातीप्रमाणे लाटून घेणार आहोत. चपाती बनवत असताना चपाती फुगवावी यासाठी आपण घडी करतो, पण यामध्ये असं काही करायची गरज नाही. घडी नाही केली तरी चालते. आता या पद्धतीने आपल्याला सर्व चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. अगदी आपण नेहमी चपाती करतो त्याच पद्धतीने पातळ अशा या चपात्या लाटून घ्यायच्यात. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण सर्व चपात्या लाटून घेतल्या आहेत आणि आता हे राहिलेलं मिश्रण, यामध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. इथे आपल्या सर्व चपात्या लाटून झालेल्या आहेत. एका ताटामध्ये आपण 1 चपाती काढून घेतली आहे आणि त्यावरती आपण टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत. या पद्धतीने चपातीला सर्वत्र असा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बनवलेलं हे मिश्रण या चपातीवरती या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. आता यावरती दुसरी चपाती टाकून घ्यायची आहे आणि हिरवी चटणी आपण या चपातीवर लावून घेणार आहोत. आता पुन्हा यावरती आपल्याला या मिश्रणाचा पुन्हा एक थर देऊन घ्यायचा आहे. पुन्हा हे बटाट्याचं मिश्रण सर्वत्र एकसारखं पसरून घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला दुसरी चपाती टाकून घ्यायची आहे. ही चपाती आपण इथे वरून टाकून घेतली आहे. यावरती पुन्हा आपल्याला टोमॅटो सॉसचा थर लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आपण बनवलेलं हे मिश्रण, बटाट्यापासून बनवलेलं हे मिश्रण यावरती सर्वत्र एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये गाजर, कोबी, शिमला मिरची याही भाज्यांचा वापर करू शकता. मी इथे अगदी साध्या पद्धतीने हे मिश्रण बनवलेलं आहे, फक्त कांदा आणि बटाट्यापासून. आता इथे शेवटची आणि चौथी चपाती आपल्याला याच्यावरनं टाकून घ्यायची आहे आणि या पद्धतीने हे सर्व बाजूने सील करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण आतमध्ये भरलेलं मिश्रण बाहेर येता कामा नये. हे सर्व मी या पद्धतीने पॅक करून घेतलेलं आहे. आता इथे या पद्धतीची चाळणी घ्यायची आहे आणि त्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ही चपाती बनवलेली आतमध्ये चिकटून बसू नये. त्यामुळे सर्वत्र असं तेल लावून घ्यायचं आहे.
तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, नसेल तर या पद्धतीची चाळणी वापरू शकता. आता आपण बनवलेली चपाती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची, मस्त अशी फिट्ट करून घ्यायची. इकडे पाणी उकळत ठेवलं होतं, तेही उकळलं गेलं आहे. आता आपण घेतलेली चाळणी आपण या कढईमध्ये अशी या पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता ही मंद गॅसवर आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजून घ्यायचे, वाफवून घ्यायची. तिकडे चपाती शिजतीये तोपर्यंत आपण इकडे मैद्यापासून पातळ अशी स्लरी तयार करून घेणार आहोत, जेणेकरून आपण याचे काप यामध्ये डीप करून फ्राय करू. इथे 20 मिनिटे झालेले आहेत. चपाती चांगली वाफवली गेली आहे. आता ही आपल्याला मस्त अशी थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर ही जाळीमधून अलगद निघते. जाळी पलटी केली की पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने चपाती आपली अलगद निघलेली आहे. आता याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. मी ट्रँगल आकारात हे कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कट करू शकता. पुन्हा एकदा मधून कट करून घ्यायचे. तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा अचानक पाहुणे येतील किंवा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा फ्राय करून आपण याचा वापर करू शकतो. हे असंच खायला देखील छान लागते. तुम्ही याला शॅडो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. आपण याला फ्राय करून घेणार आहोत. मैद्यापासून बनवलेली आपण ही स्लरी यावरती या पद्धतीने टाकून घेणार आहोत. इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलं होतं. तेल गरम झालेलं आहे. या पद्धतीने आपण हे बनवलेले काप यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. या तेलामध्ये सोडून घेणार आहोत. इथे कढई छोटी असल्यामुळे मी एकच काप सोडून घेतलेला आहे. तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही बसतील तेवढे यामध्ये फ्राय करू शकता. आता एका साईडने आपण हे पलटवून घेणार आहोत. पाहू शकता मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता दुसऱ्या साईडनेही आपण हे तळून घेणार आहोत. हे आपले काप तळून झालं आहे. या पद्धतीने आपण सर्व काप तळून घेणार आहोत. आज आपण बनवलेला हा नाश्ता खायला खूपच छान लागतो. आजची आपली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.